एका स्त्रीचा पतिव्रता धर्म संपूर्ण विश्वातील संकटापासून तिच्या नवऱ्याचे रक्षण करत असतो. सती सावित्रीने पतिव्रता धर्माच्या जोरावर साक्षात यमदेवाला मात दिली होती व आपल्या पतीला पुनर्जीवित केले होते. अशीच एक श्रेष्ठ पतिव्रता म्हणजे माता सती अनुसूया. साक्षात त्रिदेवानी माता अनुसूयेच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेतली होती आणि त्यात विफल झाले होते. या व्हिडिओमध्ये आपण याच माता अनुसूया व तिच्या पतिव्रता धर्मामुळे श्री दत्तात्रयांच्या उत्पत्तीची कथा जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास नक्की लाईक करा. महान ऋषी यात्री हे आपली पत्नी अनुसूया हिच्यासोबत आपले जीवन आनंदात व्यतीत करत होते. माता अनुसूयेच्या पतिव्रता धर्माचा महिमा अगदी तिन्ही लोकांत गाजत होता. एक दिवस माता लक्ष्मी, माता पार्वती व माता सरस्वती यांच्यामध्ये पतिव्रता धर्माबद्दल बोलणे चालू होते. तिन्ही लोकांचे स्वामी आपले पती आहेत. त्यांनी या विश्वाची उत्पत्ती केली आहे. तेच भूलोकाचे पालनहार व तारणहार आहेत आणि आपण त्या त्रिदेवाच्या अर्धांगिनी आहोत. भले आपल्यापेक्षा श्रेष्ठ कोण असेल का पतिव्रता स्त्री या प्रणिमात्रात. त्यांचे बोलणे चालू असताना नारद मुनी तेथे आले आणि त्यांनी त्रिदेवींचा हा अहंकारी वार्तालाप ऐकला. नारद मुनींनी तिन्ही देवींना प्रणाम केला. माफी मागत ते बोलले, देवी, तुमचा हा समज चुकीचा आहे. पृथ्वीतल्या ऋषी अत्रींची पत्नी सती अनुसूया हिच्या पतिव्रता धर्माची महिमा तिन्ही लोकांत निनादत आहेत. नारद मुनींचे हे बोल ऐकून तिन्ही देवींना क्रोध अनावर झाला. पृथ्वीतल्यावर राहणारी एक साधारण क्षुल्लक स्त्री आमच्या पतिव्रता धर्माशी काय बरोबरी करू शकते, असा प्रश्न उभा करून त्यांनी आपल्या पतींना तत्काळ बोलावून घेतले. भगवान विष्णू, शिवशंकर व ब्रह्मदेव तिथे आले. तिन्ही देवींनी त्रिदेवांना सती अनुसूयेबद्दल सांगितले. त्यावर देवींचा क्रोध शांत करत त्रिदेव बोलले, तुम्ही निश्चिंत राहा. आम्ही स्वतः जाऊन त्या सती अनुसूयेची आणि तिच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेतो. एक सामान्य स्त्री आहे ती नक्की या परीक्षेत विफल होईल. असे म्हणून त्रिदेव ब्राह्मण भिक्षूचा साधू अवतार घेऊन सती अनुसूयेची कुटीवर आले. ब्राह्मण भिक्षूंना पाहून अनुसूया त्यांच्यासाठी भिक्षा घेऊन दारात आली. त्यावर ब्राह्मण भिक्षू बोलले, आम्ही अशी भिक्षा स्वीकारत नाही. त्यावर अनुसूयेने भिक्षूंना सांगितले की 2 नंबर विश्राम करा, मी तुमच्यासाठी भोजन बनवते. त्यावर तिन्ही भिक्षू बोलले, आम्ही भोजन स्वीकारील, पण आम्हाला जेवण वाढताना तुझ्या अंगावर एकही वस्त्र नसले पाहिजे. साधूच्या तोंडून निघालेले हे वाक्य ऐकताच अनुसूयेच्या पायाखालची जमीन सरकली. तिने साधूंना सांगितले ती असं काही नाही करू शकत. त्यावर साधू क्रोधित झाले. ते बोलले, ठीक आहे, मग आम्हाला नको तुझी भिक्षा, आम्ही जातो. आता अनुसूया धर्म संकटात पडली. जर ती विवस्त्र अवस्थेत त्या साधूच्या समोर गेली तर तिच्या पतिव्रता धर्माचा अंत होईल, आणि तसे नाही केले तर दारात आलेले अतिथी भोजन न करता उपाशी परत जातील. तिने हात जोडले व देवाचा धावा केला. तिला समजले की साधू वेशातील हे भिक्षू साक्षात त्रिदेव आहेत आणि ते तिच्या पतिव्रता धर्माची परीक्षा घेत आहेत. पण अनुसूयेची देवावरील श्रद्धा अपार होती. तिने या धर्म संकटाला सामोरे जायचे ठरवले. तिने तिन्ही साधूंना आत बोलावले व बसायला सांगितले आणि ती भोजन बनविण्यासाठी आत गेली. साक्षात त्रिदेवानी मला या धर्म संकटात टाकले आहे, मग तेच मला यातून मार्ग दाखवतील, असे बोलून तिने दोन्ही हात जोडले व आपले सर्व पुण्यकर्म पणाला लावून देवाला हाक दिली व बोलली की माझं जे काही सत्व आहे ते आज सिद्ध करा देवा. मी जरी विवस्त्र तुमच्या समोर आले तरी माझं पावित्र्य टिकून राहिलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा माझ्या दारातून उपाशी गेला नाही पाहिजे. सती अनुसूयेच्या त्या हाकेत एवढी ताकद होती की बाहेर बसलेले तिन्ही साधू जागीच लहान बालकच्या रूपात आले. अनुसूयेने बाहेर येऊन पाहिले तर तिचा आनंद गगनात मावेना. तिच्या पोटी मुलबाळ नव्हते, पण समोर तिन्ही बालके पाहिली व तिला पान्हा फुटला.
तिने लगबगीने तिन्ही बाळांना आपले स्थानपान केले. अशा रीतीने अणुसेचे धर्म संकट सुटले. दारात आलेले साधू उपाशी परत गेले नाहीत आणि तिचे पावित्र्यही जापून राहिले. ऋषी आत्री परतले तेव्हा अनुसेने त्यांना घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. आपल्या पोटी मूलबाळ नसल्याने ऋषी आत्रीने त्या 3 बालकांचा स्वीकार केला. आता अनुसया या 3 बालकांसोबत आनंदात राहू लागली होती. इकडे स्वर्गात माता लक्ष्मी, माता पार्वती व माता सरस्वती या आपल्या स्वामींबद्दल चिंतित होत्या. भूलोकात जाऊन एवढे दिवस झाले तरी आपले स्वामी का परत आले नाहीत म्हणून त्या चिंतित होत्या. तिघींनी आता आपण अणुसेकडे जाऊ असा निर्णय घेतला. ताडीने तिन्ही देवी अणुसेच्या आश्रमात प्रकट झाल्या. त्रिदेवींना बघून ऋषी आत्री व माता अनुसेने त्यांना प्रणाम केला. अनुसया बोलली, मी तुमच्या दर्शनाने पावन झाले देवी. तुम्ही अचानक माझ्या झोपडीत कशा काय आलात? त्यावर माता लक्ष्मीने अणुसेला बोलल्या, अणुसे आम्ही का आलो आहोत तुला नक्की माहीत असेल. आमचे स्वामी कुठे आहेत आम्हाला सांग. तेवढ्यात तिथे नारद मुनी प्रकट झाले. ते बोलले, देवीनो तुम्हाला आता समजले का की मी अणुसेला महान पतिव्रता का बोलतोय ते. तुमचे पती तुमच्या समोर बालरूपात गहन निद्रेत असून तुम्हाला समजले नाही की ते आपले पती आहेत. त्यावर तिन्ही देवींनी माता अणुसया व आत्री ऋषींची माफी मागितली. आपल्या पतींना मूल रूपात आणण्याची विनंती त्यांनी केली. माता अनुसया हात जोडते, देवांना मूळ रूपात येण्याची प्रार्थना करते आणि देव त्याच्या समोर प्रकट होतात. एक सामान्य स्त्री सुद्धा आपल्या पतीची सेवा करून महान पतिव्रता होऊ शकते हे त्रिदेवींना पटले होते. आपण स्वतः महान पतिव्रता असल्याचा त्याचा अहंकार दूर झाला होता. माता अणुसेने देवांना हात जोडले व एक मागणी केली. तुम्ही एवढे दिवस माझ्या आजवर राहिलात, मला माता होण्याचे सुख दिलेत. मला तुमच्या यशापासून एक पुत्र द्या आणि मला परत एकदा तुमची आई होण्याचे सौभाग्य द्या. त्यावर त्रिदेवांनी माता अणुसेला तथास्तु म्हणून एक पुत्र निर्माण करून दिला. हा पुत्र भगवान विष्णू, शिव शंकर आणि पिता ब्रह्मदेव यांच्या यशापासून निर्माण झाला होता. हा पुत्र म्हणजेच श्री दत्तात्रय. श्री दत्तात्रय भगवान विष्णूच्या 6व्या अवताराच्या रूपात अवतरले होते. साक्षात त्रिदेवांनी परीक्षा घेऊनही एका पतिव्रतेचे पावित्र्य टिकून राहिले व जगतजननी माता त्रिदेवींचा अहंकारही दूर झाला. कशी वाटली माता सती अनुसयाची ही कथा कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद.